नमस्कार मंडळी. आज हा व्हिडिओ खास त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे, जी घर सांभाळते, मुलांची काळजी घेते आणि तरीही मनात एक छोटंसं स्वप्न जपते. तर मलाही कधी वाटायचं मी हे करू शकेन का? पण एक दिवस मी ठरवलं सुरुवात करायची. लहानशी सुरुवात केली आणि आज त्या छोट्या सुरुवातीचं नाव आहे स्वाद घराचं. तर आज मी तुम्हाला माझ्या किचनची, माझ्या दिवसाची आणि माझ्या या छोट्याशा प्रवासाची गोष्ट सांगणार आहे. तर स्वादघर हा फक्त किचन नाही, हे माझं स्वप्न आहे. इथला प्रत्येक पदार्थ मी माझ्या कुटुंबासाठी जसा बनवते तसाच प्रेमाने आणि स्वच्छतेने बनवते. माझ्या एकाच प्रयत्न असतो, की जे माझ्या हाताचं अन्न खातील त्यांना घराच्या जेवणाची आठवण यायला हवी. स्वच्छता, ताजे साहित्य, घरगुती मसाले आणि मनापासून केलेला हा स्वयंपाक हीच माझी ओळख आहे. तर आता मी सांगणार आहे तुम्हाला माझी डेली रुटीन. तर माझा दिवस हा कसा सुरू होतो ते सांगते. माझी सकाळ खूप लवकर होते. सर्वप्रथम दिवसाच्या ऑर्डर्स पाहते. त्यानंतर ताज्या भाज्या, मसाले आणि इतर साहित्य मी तयार करते. प्रत्येक पदार्थ ताजा बनवला जातो. कधी पोळी, कधी भाजी, कधी वरण, कधी भात, तर कधी उसळ. सगळे वेळेत तयार करून टिफिन पॅक करायचे. काम खूप असतं, पण प्रत्येक ग्राहकाचं समाधान पाहिलं की सगळा थकवा हा निघून जातो. अनेक जण मला विचारतात, "ताई तुमच्या टिफिनमध्ये काय-काय मिळतं?" आम्ही शक्यतो रोज वेगवेगळा मेनू ठेवण्याचा प्रयत्न करतो. गरमागरम पोळ्या, चविष्ट भाजी, वरण, भात, उसळ, कोशिंबीर, लोणचं आणि घरगुती चवीचा हा प्रत्येक घास. आमचा हा प्रयत्न फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर घरची आठवण करून देणारं जेवण देण्याचा आहे. तर आता त्यासोबतच मी नाही का सुरू केलेलं आहे. तर त्यासाठी तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, की आपण घरगुती लाडूंच्या ऑर्डर्सही स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. शुद्ध तूप, दर्जेदार साहित्य आणि स्वच्छता आणि घरगुतीची चव याची पूर्ण काळजी घेऊन प्रत्येक लाडू तयार केला जातो. जर तुम्हाला घरासाठी, वाढदिवसासाठी, सणासाठी किंवा भेट म्हणून लाडू हवे असतील तर नक्की संपर्क करा. त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे मनापासून मी आभार मानते आणि तुमच्या प्रेमामुळेच स्वादघर दिवसेंदिवस पुढे जात राहील अशी मी अपेक्षा करते. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. टिफिन सेवा किंवा घरगुती लाडू ऑर्डर्स करायची असल्यास खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकतात. पुम आणि हो, तसेच मला एक गोष्टसुद्धा सांगायची होती. म्हणजे की अशी, की काही बायका अशा आहेत, की ज्या नाही का घरी राहून मुलांना सांभाळून काहीतरी खूप काही करू इच्छितात. आता सध्या इंस्टाग्रामवर पण नाही का भरपूर असे महिला आहेत, की जे त्यांचे बाळ लहान आहेत आणि ते नाही का घरी राहून कोणी चपात्याची ऑर्डर करतो, कोणी टिफिन बनवतं, तर कोणी काय अशी काही ना काही बिझनेस करतात. आणि त्यांच्या मनाला ते समाधानही वाटतं. मग मी हे बाकीच्या अजून अशा बऱ्याचशा लेडीज आहेत, की त्यांना असं वाटतं, की आपण सुद्धा स्वावलंबी व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. पण त्यांची परिस्थिती आणि हे बाहेरचं जे वातावरण असतं ना, त्यामुळे कधीही ते पुढे जाऊ शकत नाही किंवा त्याच्या पुढचा ते विचारही करू शकत नाही. तर कारण असं, की नाही का, बायकांना असं वाटतं, की मी पहिली गोष्ट तर त्यांच्या मनात नाही का भीतीच असते, की मी जर हे असं केलं, व्हिडिओ टाकला, काही बोलली आणि मला जर कोणी काही बोललं, की "हां, बाई ती अमक्या-टमक्याची बायको, अमक्या-टमक्याची आई, त्याची मुलगी ही असे व्हिडिओ बनवते, तसे व्हिडिओ बनवते, ही ती असेच पोस्ट करते." अरे ते 4 लोकं नाही का आपलं घर चालवायला येत नाही किंवा आपल्याला पोसायलाही येत नाही. मग कशाला त्यांचा विचार करायचा आपण? तर आपण फक्त आपला स्वतःचा विचार करायचा आणि आपल्याला जे आवडतं ना तेच करायचं. म्हणून लोकांचा विचार कधीच करू नका. तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तुम्ही स्वयंपाक बनवा, बल्क ऑर्डर घ्या, टिफिन चालू करा किंवा तुम्हाला जर गोड पदार्थ, फराळ ह्या सगळ्या गोष्टी करायची आवड असेल, तर तुम्ही ते चालू करा. परत जर तुम्हाला घरी बसून डिजिटल मार्केटिंग असू द्या किंवा मग दुसरं काही बेसवर असू द्या, त्या गोष्टींची आवड असेल, तर तुम्ही तेही करू शकतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की जे आपण आपल्या आयुष्यात करू शकतो आणि घर सांभाळत नाही का, खूप पुढे आल्यावर नाही का, तो एक जो काळ असतो ना, तो आपण विसरत जातो आणि असं वाटतं, की नको आता आपल्याने होणार नाही. तर असं कधीही समजू नका, की तुमच्याने होणार नाही. तर आपण मनावर जर ठरवलं ना, तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त आपल्याला
सपोर्ट हवा असतो तो म्हणजे आपल्या नवऱ्याचा. नवऱ्याने जर तुम्हाला सपोर्ट केला ना, तर तुम्ही जग जिंकू शकतात. म्हणून आणि म्हणते, तुम्हाला जर येत असेल काही तर नक्की करा. तुम्हाला खूप आनंद भेटेल. एकदा तरी करून बघा. कारण नका लोकांचा विचार अजिबात करूच नका. लोकं म्हणजे ना असं म्हणतात आमच्याकडे घोड्यावर पण चालू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. म्हणून लोकांचा विचार अजिबात करू नका. स्वावलंबी बना. घरात राहून मुलांनाही सांभाळा, घराची कामं पण करा आणि तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तेही तुम्ही करा. खूप आनंद भेटतो. एकदा नक्की करून बघा आणि मी सुद्धा केलेलं आहे सुरुवात, तर मला सुद्धा खूप आनंद भेटतो आहे. हो, आहे थोडंसं मन निराश, की अजून म्हणजे मी जे सुरुवात केलेली आहे त्यामध्ये मला अजून बऱ्याचशा जसा यश हवा आहे तसा अजून मिळत नाही. पण प्रयत्न करत राहा. यश आपोआपच मिळेल एक ना एक दिवशी तुम्हाला. म्हणून खचू नका. तुम्ही कसली काही गोष्टीची ऑर्डर्स घेताय, जेवणाची असू द्या, लाडूची असू द्या, दुसऱ्या काही फराळाची असू द्या, तर तुम्हाला एक ऑर्डर आली आणि त्यानंतर तुम्हाला ऑर्डर्स येत नाही आहे, कोणी तुमची व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही, तर निराश होऊ नका. भरपूर वेळ गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सक्सेस होतात आणि आपण ज्या गोष्टीची वाट बघत असतो ना, त्या गोष्टीसुद्धा होत असतात. तर असाच विचार करून मी सुद्धा घरगुती पद्धतीची टिफिन सर्व्हिस चालू केलेली आहे, ज्याचं नाव आहे स्वादघर. जर तुमच्यापैकी कोणाला हा घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर